हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि मी तुमची खुशी मॅम आज तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे. कारण आज आपण फक्त ॲन्सर पाहणार नाही तर एकाच प्रश्नाचे 3 वेगवेगळे ॲन्सर्स पाहणार आहोत. आणि या 3 ॲन्सर्सपैकी कोणता ॲन्सर बोर्ड एक्झाममध्ये जास्त गुण मिळवण्यासाठी योग्य आहे ते आपण स्वतः कम्पेअर करून पाहणार आहोत. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत. आता समजा तुम्ही बोर्ड एक्झाममध्ये हा प्रश्न सोडवला आणि ए, बी किंवा सी यापैकी कोणताही ॲन्सर लिहिलं तर तुम्हाला किती मार्क्स मिळतील. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे एक्झामिनरला ॲन्सरमध्ये नेमके काय पाहिजे, कोणते कीवर्ड्स वापरायचे आणि 2 मार्क्सच्या भौगोलिक कारणे या प्रश्नांचं बोर्ड स्टाईल ॲन्सर कसे लिहायचं. तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या एक क्वेश्चन 3 ॲन्सर्स या खास ॲन्सर रायटिंग सिरीजची. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला. प्रश्न भौगोलिक कारणे लिहा. प्रश्न आहे 2 मार्कांसाठी. प्रश्न 1, ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत. तर हा प्रश्न मी तुम्हाला टोटल 3 टाईपमध्ये डिवाईड करून दिला. ॲन्सर ए, ॲन्सर बी आणि ॲन्सर सी टाईप. सगळ्यात आधी आपण ॲन्सर ए टाईप बघूया. ॲन्सर ए आहे अपूर्ण. ह्याला अंदाजे आपल्याला 2 पैकी 1 मार्क मिळू शकतो, जे की मोस्ट ऑफ स्टुडंट्स ज्यांना काही येत नाही किंवा पेपरमध्ये आठवत नाही ते पटकन असं उत्तर लिहितात आणि मोकळं होतात. तर उत्तर आपण बघूयात. ब्राझीलमध्ये पश्चिमेकडे पर्वत आहेत, त्यामुळे नद्या पश्चिमेकडे वाहत नाहीत, त्या पूर्वेकडे वाहतात. तर हे त्यांनी 2 लाईन्समध्ये ॲन्सर लिहिलेलं आहे. पण इथे आपल्याला साधारणपणे निदान 4 लाईन्स तरी ॲन्सर पाहिजे जर आपल्याला 2 मार्काचा प्रश्न आहे तर. तर ह्यामध्ये काय कमी आहे ते आपण बघूयात. काय कमी आहे? कारण स्पष्टपणे मांडलेले नाही. ब्राझीलमध्ये पश्चिमेकडे पर्वत आहे हे कारण आहे, पण कोणतं पर्वत आहे ते पण इम्पॉर्टंट आहे ना, आणि आपण ते तिथे मांडलेलं नाही आहे. भूरचनेचा परिणाम नीट सांगितलेला नाही. तर इथपर्यंत आपण असं म्हणू शकतो, ज्यांना ऐन टायमाला काही आठवत नाही ते असं उत्तर लिहून सोडून देतात. मोस्ट ऑफ म्हणजे 85% विद्यार्थी ॲन्सर बी टाईपमध्ये लिहितात, म्हणजे बेअर मिनिमम. ब्राझीलच्या पश्चिम भागात अँडीज पर्वत आहेत, त्यामुळे नद्यांना पश्चिमेकडे वाहण्यासाठी योग्य उतार मिळत नाही, म्हणून ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत. तर ठीक आहे, हे उत्तर ठीकठाक आहे, चांगलं म्हणू शकतो आपण. पण ह्याला 2 पैकी 2 मार्क अपेक्षित नाही, तुम्हाला 1.5 मार्क मिळू शकतो साधारणपणे. आता आपण बघूया आपला मेन टाईप, ॲन्सर सी बोर्ड स्टाईल. ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की प्रॉपर 2 पैकी 2 मार्क द्यायला म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही, हरकत नाही आहे. उत्तर, ब्राझीलच्या पश्चिम भागात अँडीज पर्वतरांग आहे. या पर्वतरांगेमुळे ब्राझीलच्या भूभागाचा उतार पूर्वेकडे आहे, त्यामुळे ब्राझीलमधील बहुतेक नद्या पूर्वेकडे वाहतात, म्हणून ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत. तुम्ही बघू शकता 4 लाईन्स टू 5 लाईन्स ॲन्सर आहे, जे की 2 मार्काच्या क्वेश्चनसाठी परफेक्ट आहे. आता तुम्हाला हे ॲन्सर लक्षात राहण्यासाठी मी काही कीवर्ड्स दिलेले आहेत, ज्याच्यावरून तुम्ही स्वतःचा ॲन्सर पण लिहू शकता. अँडीज पर्वतरांग ही ह्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे जी मेन्शन पाहिजे. नंतर आहे भूभागाचा उतार, पूर्वेकडे प्रवाह, पश्चिम वाहिनी नद्या नाहीत. हे कीवर्ड्स तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला ॲन्सर यायला एकदम सोपं जाईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते. ह्याचा ॲन्सर ए टाईप आपण बघूया, अपूर्ण. अंदाजे 1 मार्क तुम्हाला मिळू शकतो. उत्तर आहे, भारताच्या पश्चिम आणि पूर्व किनारपट्ट्यांमध्ये फरक आहे. पश्चिम किनारा अरुंद आहे तर पूर्व किनारा रुंद आहे. तर हे तुम्ही बघू शकता 2च लाईनमध्ये ॲन्सर लिहिलेला आहे. ह्याच्यामध्ये काय कमी आहे ते आता आपण पाहूयात. फक्त एकच फरक सांगितला आहे, जो की अरुंद आणि रुंद आहे. विषमतेची भौगोलिक कारणे, वैशिष्ट्ये पुरेशी स्पष्ट केलेली नाही आहेत, जे की स्पष्ट करणे इम्पॉर्टंट आहे. सेकंड बघूया आपण ॲन्सर बी टाईप, जे की चांगलं आहे, बेअर मिनिमम आहे. अंदाजे तुम्हाला 1.5 मार्क मिळू शकतो ह्यासाठी. उत्तर आहे, भारताची पश्चिम किनारपट्टी अरुंद असून पूर्व किनारपट्टी तुलनेने रुंद आहे. पश्चिम किनाऱ्यावर खाड्या व नदीमुखे आढळतात,
तर पूर्व किनाऱ्यावर मोठे डेल्टा आढळतात. त्यामुळे दोन्ही किनारपट्ट्यांमध्ये विषमता दिसून येते. ठीक आहे, हे आन्सर तुम्ही लिहू शकता, पण ह्याच्यापेक्षा तुम्ही अजून ह्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करू शकता ते तुम्हाला मी ॲन्सर सी टाईपमध्ये दाखवते. ॲन्सर सी बोर्ड स्टाईल. अंदाजे तुम्हाला ह्याच्यासाठी 2 मार्क मिळू शकतात. उत्तर: भारताची पश्चिम किनारपट्टी अरुंद, पूर्व किनारपट्टी तुलनेने रुंद आहे. पश्चिम किनाऱ्यावर नद्या आखूड असून नदीमुखे व खाड्या आढळतात, तर पूर्व किनाऱ्यावर नद्यांनी आणलेल्या गाळामुळे मोठे डेल्टा तयार झाले आहेत. तसेच पश्चिम किनाऱ्यापेक्षा पूर्व किनाऱ्यावर किनारी मैदान अधिक रुंद आहे. त्यामुळे दोन्ही किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते. हे उत्तर लक्षात राहण्यासाठी पण मी तुम्हाला काही कीवर्ड्स दिलेले आहेत. अरुंद पश्चिम किनारा, रुंद पूर्व किनारा, खाड्या, नदीमुखे, मोठे डेल्टा आणि किनारी मैदान. हे कीवर्ड्स तुम्ही लक्षात ठेवून ह्याच्यावरती जे कारण आपल्याला म्हणजे जे भौगोलिक कारण विचारलं आहे ते तुम्ही लिहू शकता. क्वेश्चन 3. हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते. ॲन्सर ए अपूर्ण. ह्याला पण तुम्हाला अंदाजे 1 मार्क मिळू शकतो. उत्तर आहे हिमालयात उंची वाढत जाते आणि तापमान कमी होते, त्यामुळे उंच भागात वनस्पती कमी आढळतात. आता आपण समजत की एखाद्या विद्यार्थ्याने फक्त हे आन्सर लिहिलं आहे 2 लाईन्समध्ये, तर त्याला 1 मार्क एक्झामिनर देऊ शकतो. पण याच्यामध्ये काय काय कमी आहे आपण ते बघूया. कारण बरोबर आहे, पण एक्सप्लेनेशन खूप कमी आहे. उंचीचा वनस्पतींवर होणारा परिणाम अधिक स्पष्ट करता येतो, पण त्यांनी केलेला नाही आहे. आता आपण सेकंड आन्सर टाईप बघूयात. ॲन्सर बी चांगलं. अंदाजे 1.5 मार्क तुम्हाला मिळू शकतो. उत्तर आहे हिमालयात उंची वाढत गेल्याने तापमान कमी होत जाते, तसेच हवामान अधिक थंड व प्रतिकूल होते. त्यामुळे उंच भागात वनस्पतींची वाढ कमी होते आणि वनस्पती विरळ आढळतात. हे आन्सर ठीकठाक आहे. एखादा बेअर विद्यार्थी पाठ करून लिहू शकतो, पण बोर्ड स्टाईलमध्ये ह्याच्यामध्ये काय अपेक्षित आहे ते मी तुम्हाला ॲन्सर सीमध्ये दाखवते. ॲन्सर सी बोर्ड स्टाईल. 2 मार्क तुम्हाला मिळू शकतात जर तुम्ही असं ॲन्सर त्यांना एक्सप्लेन करून लिहिलं तर. उत्तर: हिमालयात उंची वाढत गेल्याने तापमानात घट होते. उंच भागात हवामान अत्यंत थंड व प्रतिकूल असते, तसेच बर्फाच्छादित प्रदेश मोठ्या प्रमाणात आढळतो. त्यामुळे वनस्पतींच्या वाढीस अनुकूल परिस्थिती मिळत नाही आणि हिमालयाच्या उंच भागात वनस्पती विरळ आढळतात. ह्यामध्ये देखील मी तुम्हाला कीवर्ड्स दिलेले आहेत. उंची वाढणे, तापमानात घट, अत्यंत थंड हवामान, बर्फाच्छादित प्रदेश, वाढीस प्रतिकूल परिस्थिती, विरळ वनस्पती. आता इथे मी तुम्हाला त्याच्यातलं डिफरन्शिएट करून दाखवलं आहे की ॲन्सर ए प्लस बी आणि प्लस सीमध्ये काय फरक आहे ते. विद्यार्थ्यांनो, बोर्ड एक्झाममध्ये ॲन्सर मोठं असणं महत्त्वाचं नाही आहे. ॲन्सरमध्ये योग्य जे मुद्दे आहेत ते मेन्शन आहेत की नाही, किंवा जे कीवर्ड्स आहेत ते आहेत की नाही, हे महत्त्वाचं आहे. तर एक काइंड ऑफ आपण फॉर्म्युला म्हणूयात आणि लक्षात ठेवूयात की कसं ॲन्सर रायटिंग करता येईल आपल्याला. पॉईंट असेल तुमचा प्लस तुमचं कीवर्ड्स असतील प्लस एक्सप्लेनेशन इज इक्वल टू गुड आन्सर. म्हणजे तुम्ही कोणतंही आन्सर लिहा, तुम्ही टिपा लिहा, कारणे लिहा किंवा सविस्तर उत्तर लिहा. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट हेच आहे तुमचे की पॉईंट्स काय आहेत, तुमचे कीवर्ड्स काय आहेत आणि तुम्ही त्याच्यासोबत काय एक्सप्लेन करता. चला तर मग आता तुमची टर्न आहे. मी जो हा इथे तुम्हाला प्रश्न मेन्शन केलेला आहे, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये देणार आहात आणि ह्याचं जे आन्सर आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्यातील काही आन्सर्स घेऊन एक्झामिनरसारखे चेक करून तुम्हाला सांगेन की तुम्ही त्याच्यामध्ये काय चेंजेस केले पाहिजेत की नाही केले पाहिजेत, की आन्सर बरोबर आहे. ओके. आणि हो, आपला 1 क्वेश्चन 3 आन्सर्स या सिरीजचा पुढचा व्हिडिओ मिस करू नका, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन
एक बोर्ड स्टाईल क्वेश्चन घेऊन त्याचे 3 ॲन्सर्स कंपेअर करणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या 10वीच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच बोर्ड एक्झाम प्रिपरेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा, प्रॅक्टिस करा आणि बोर्ड एक्झामसाठी कॉन्फिडंट राहा. थँक्यू सो मच. बाय.